प्राप्त झाला तुमच्यामुळे शिक्षणाचा मोती। महान सावित्रीबाई, महान क्रांतिज्योती। स्त्री शिक्षणाचा लागला होता प्रथमच एक नारा, थक्क होऊन पाहत होता भारत देश सारा। स्त्रीचे जीवन म्हणजे होते चूल आणि मूल, अज्ञानाच्या चिखलात उमगले स्त्री शिक्षणाचे फूल। त्या फुलाचा सुगंध आजही दरवळत आहे, तुमच्यामुळे मोकळा श्वास आम्हा मिळत आहे। दिली आहे जीवन दिशा अन दिला तुम्ही आकार, लहान मी बालिका कसे फेडणार उपकार। बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ। आज आहे मंगळवार, तर मंगळवारी सकाळी मी काय काय सेवा करते ते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर सुरुवात मी रांगोळीपासून आणि तोरण लावण्यापासून करत आहे। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। प्लीज व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। आज आपण व्हिडिओमध्ये बघू कुळदेवीचा कलश किंवा मंगल कलश ज्याला आपण म्हणतो तो कसा करायचा, त्याचं काय महत्त्व आहे। आणि श्रीयंत्रावर जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये घरी बनवलेलं कुंकू होतं, त्यांनी आज मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार आहे, तर ते पण दाखवणार आहे। आणि श्रीयंत्र घरी असल्याचे काय फायदे होते ते पण आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत पडेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा। हे काही बेसिक सामग्री आहे जे मंगल कलशाला लागते। इथे तुम्ही आंब्याच्या पाण्याच्या जागी नागवेलीचे पानं किंवा खाचे पानंही घेऊ शकता। नागवेलीच्या पानांनाच खायचे पानं म्हणतात। कलशावर स्वस्तिक काढायचा आहे कुंकवानी आणि त्याच्या भोवताली 5 अशा आपल्याला उभ्या रेषा ओढायच्या आहे। त्या उभ्या रेषा खालून वर अशा ओढायच्या। त्यानंतर त्यात पाणी भरून सुपारी, नाणं आणि हळद, कुंकू, अक्षित, फूल वाहून आपल्याला आंब्याच्या पानावर नारळ, मंगळसूत्र असेल तर ठीक, नसलं तरी चालते, असं काही जरुरी नाही आहे। माझ्याजवळ होतं म्हणून मी घातलं। मंगळसूत्र, ओढणी अशी घालून तांदळाच्या राशीवर ते ठेवायचं आहे। हे मी सर्व गॅस ओट्यावरच करून घेतलं, म्हणजे खाली मला डायरेक्ट पूर्ण साफ करून मंदिर डायरेक्ट तो कलश स्थापन करता येईल म्हणून। हा जो मंगल कलश आहे तो आपण कुलदेवीच्या नावाने स्थापन केलेला राहते, यालाच आपण मंगल कलशही म्हणतो। नावाने जो आपण कलश स्थापन केला आहे हा दर आठवड्यातून 2दा मंगळवारी व शुक्रवारी किंवा निदान आठवड्यातून 1दा मंगळवारी किंवा शुक्रवारी त्यातील पाणी बदलावायचं, पानं बदलायचे। आधीचे पाणी सर्व घरात भिंतीवर कानोकोपऱ्यात जमीन जागेत शिंपडू शकता, थोडेसे आंघोळीला घेऊ शकता, झाडात विसर्जन केल्यास उत्तम, पण तुळशीला ते पाणी नाही टाकायचं। नारळ दर महिन्याला बदलायचं, एखादा दिवस फिक्स करावा, पौर्णिमा, पंचमी, अष्टमी, नवमी यापैकी कोणताही दिवस चालेल। जर नारळ खराब झाला तर त्याचा विसर्जन करायचा। जर नारळ चांगला आहे आणि पण तुमची इच्छा आहे का नारळ आता चेंज केलं पाहिजे आपण, तर तुम्ही जुना नारळ फोडून त्याचं काही गोड करून खा आणि नवीन नारळ त्याच्या जागी स्थापन करा। मनात कोणतीच शंका नाही ठेवायची की असं होईल वाईट, तसं होईल वाईट, कारण कोणताच देव आपलं वाईट नाही करत। स्थापन केलेल्या कलशावरच्या नारळाला रोज हळद कुंकू लावायचा, गजरा किंवा फूल किंवा वेणी चढवायची, जुने निर्माल्य काढून झाडात, मातीत, पाण्यात विसर्जन करावे। जर चुकून कलशातील नारळाला कोंब आला तर जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत तोच ठेवावा, त्याला काळजीपूर्वक वाढवावा। थोडा मोठा झाल्यावर आपल्या घराजवळ काही जागा असेल तर त्या जागेत किंवा मोठ्या कुंडीमध्ये तो लावावा किंवा मंदिरात लावून दिला जमिनीत तरी चालेल, म्हणजे असं झाड निघेल त्याचं म्हणून। कलश स्थापन केल्याने आपल्या घरातली वास्तुदोष दूर होतो, कुळदेवीचा कृपाशीर्वाद राहतो आणि आपली रोज त्या कलशाची पूजा होते, म्हणजेच कुळदेवीची सेवा होते। माफ़ करा, इथे व्हिडिओ खूप हालत आहे। ॲक्च्युली माझ्याजवळ शूट करायला कोणीच नव्हतं, मी एका हाताने शूट करत होती आणि एका हाताने पूजा मांडत होती।
कारण हेही मला शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. आज पूर्णच शेअर करायचं होतं की मंगळवारी मी कशी कशी पूजा करते, काय काय सेवा करते. त्यामुळे मी लवकरच ट्रायपॉड घेणार आहे, तेव्हा मग तुम्हाला चांगले व्हिडिओ मिळेल आणखी. पण आता सध्या प्लीज थोडंसं समजून घ्या. फोटो मांडून झाल्यावर मी अन्नपूर्णा देवीचा पण आज दिवस असतो, तर तांदूळ चेंज करते. आपल्याला माहिती आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही तांदळाच्या वाटीत ठेवावं लागते. तर आजच्या दिवशी किंवा शुक्रवारी ते तांदूळ चेंज करायचे. आपल्या साठ्यात जे तांदूळाचा डब्बा राहील मेन तिथे टाकायचे. त्यातले थोडेसे तांदूळ चिमण्यांना टाकायचे आणि तांदूळ चेंज करून त्यावर हळदी कुंकू टाकून मग त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची. आहे माझं श्रीयंत्र. मी बाहेरचं विकृतिक कुंकू वापरत होते आतापर्यंत, त्यामुळे ते खूप जास्त लाल झालं आहे आणि त्याचा कलर पण निघत नाही आहे. आजच अभिषेक केला मी त्याचा. आता कुंकुमार्चन करेल तर घरच्याच कुंकूने करेल, त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम नाही येणार. इथे माझी पूर्ण देवपूजा झाली आहे. समर तिकडे खेळत होता. देवपूजा झाली आहे. आता पूर्ण हळदी कुंकू वाहत आहे देवांना. त्यानंतर फुलं वाहील आणि मग आरती करायची आहे. नैवेद्यही दाखवते, आरती करते, त्यानंतर कुंकुमार्चन करेल. तर तुम्ही व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये मी पूर्ण दिलेलं आहे. श्रीयंत्र घरी ठेवल्याचे काय फायदे आहे ते पण मी तुम्हाला सांगते. श्रीयंत्र हे ऊर्जेचे भंडार आहे. कोणत्याही व्यक्तीचं किंवा त्याच्या संसाराची कायापलट करू शकतो, परंतु त्यासाठी त्याचे शास्त्रीय कारणे, शास्त्रीय बाजू ओळखणे आवश्यक असते. श्रीयंत्र यात श्री आणि यंत्र हे दोघांचाही समावेश आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणून श्रीयंत्राला आपण महालक्ष्मी यंत्रसुद्धा म्हणतो. घरात श्रीयंत्रेच्या स्थापनेने सुखसमृद्धी आणि धनसंपत्तीत वाढ होते. श्रीयंत्राच्या रोज पूजापाठ केल्याने व त्याचा नित्यनेमाने अभिषेक कुंकुमार्चन केल्याने त्या यंत्राची ताकदही वाढते. या यंत्राच्या स्थापनेने मोक्ष आणि यश यांची वाढ होते आणि प्राप्ती होते. म्हणून श्रीयंत्र घरात ठेवणे व त्याचे नित्यनेमाने पूजन करणे हे खूप आध्यात्मिक दृष्टीने खूपच शुभ मानले जाते. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. अकलकोटी वास करुनिया, दाविली अघटित चरया रे. इथे मी व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे, नाहीतर व्हिडिओ खूप लंबा होईल. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया. जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. इथे आपल्याला आता कुंकुमार्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चन आपल्याला या 3 बोटांनी करावं लागते, चिमूट इथे पकडून असं. कुंकुमार्चन मी नवार्णव मंत्र 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राने करते. तर आता मी सुरुवात करत आहे, तर तुम्ही बघा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः. 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 ओम ऐं श्री महालक्ष्मीच विद्महि विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम नमो नमः. श्री महालक्ष्मीच विद्महि विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम नमो नमः. श्री नारायणाय विद्महि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. नमो नमः.
श्री नारायणाय विद्महि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नमो नमः. श्री नारायणाय विद्महि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नमो नमः. इथे आपलं श्रीयंत्राची सेवा पूर्ण झाली आहे. कुंकुमार्चन करून झालेलं आहे. इथे माझी पूर्ण देवपूजा झाली आहे. कुंकुमार्चनची सेवा पण झाली आहे. आता श्री स्वामी चरित्र सारामृताची पाठ करायचा आहे, ग्रंथ वाचायचा आहे. तर सुरुवात करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्साधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी जमाला दंडकमंडलुदर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकम पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जय अजी अघरना परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जय अजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वद्य जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालया भक्त जन तारा या अनंत रूपे नटलासी. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. आणि शुक्रवारी आवर्जून श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ केले पाहिजे. ही कुळदेवीची सेवा आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे आता शाकंभरी नवरात्रही सुरू आहे. तर ही सेवा नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.